नमस्कार. तरुण भारतच्या सर्व वाचकांचे आणि प्रेक्षकांचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. गुरुपौर्णिमा हा एक पावन दिवस. खरं तर या दिवशी आपल्या मार्गदर्शकांसाठी आणि आपल्या शिक्षकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, अशी एक वेळ येते जिथं आपण खूप एकटं पडतो. आपल्याला अशांती जाणवते, आपल्या मनात असंख्य विचार असतात आणि तिथे गरज असते एका प्रकाश ज्योतीची, एका मार्गदर्शकाची, एका शिक्षकाची. आणि आज याच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सिंधुदुर्गातील नामवंत व्यक्तिमत्व, जे अनेकांचे गुरु आहेत, असे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ रुपेश पाटकर सर आपल्यासोबत आहेत. सर, तरुण भारत टीमच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. आणि आज या कार्यक्रमात आपण त्यांचीच मुलाखत घेणार आहोत. सर, या निमित्ताने माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की गुरुपौर्णिमेचं आपल्या सगळ्यांचं आयुष्यात आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या महत्त्व नेमकं काय आहे? आपण जर बघितलं तर आपल्याला जीवनात आईपासून सुरुवात होते. म्हणजे आपल्याला गुरु हा लागतोच. म्हणजे जन्मल्यानंतर आई असते, मग वडील असतात, मग आपले शाळेतले शिक्षक असतात. त्याच्यानंतर आपल्या पुढ्यात वेगवेगळे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांसाठी वेगवेगळे गुरु, म्हणजे त्याच्यामध्ये आपली मित्रमंडळी पण असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपलं मन आणि मनाचा विवेक हा पण आपला गुरु असतो आणि तो महत्त्वाचा गुरु असतो. गुरुपौर्णिमा आपण ज्याला म्हणतो त्याला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. म्हणजे आज व्यासांचा जन्मदिवस असं म्हटलं जातं. आणि आश्चर्य वाटेल, पण व्यास हे असे विद्वान व्यक्ती होते ज्यांनी सगळ्या आपल्या धर्मग्रंथांची रचना केली, पुनर्रचना केली, त्याचं क्लासिफिकेशन केलं. पण ते मात्र होते अनवेड प्रेग्नंट मदरचा मुलगा. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये विद्वानाला किती मान आहे गुरुच्या ह्याच्यात, ही व्यासांची गोष्ट आपल्याला सांगते. सत्यवतीचे ते पुत्र होते. दुसरं आजच्या दिवसाचं जे औचित्य आहे ते म्हणजे भगवान बुद्धांनी जो पहिला आपला संदेश दिला तो आजच्या दिवशी दिला. त्यामुळे हिंदी धर्माच्या दृष्टिकोनातून आणि बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा महत्त्वाचा असतो. अगदी बरोबर सर. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं पण आहे. हे अनेक वर्ष ऐकत गेलोय, बघत गेलो. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जीवनघडणीत नेमकं गुरुचं स्थान किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं महत्त्वाचं? आपण जर विचार केला तर आपण जीवन जगत असताना आपण वेगवेगळे अनुभव घेतो. पण त्या अनुभवाचं चिंतन कसं करावं हे आपल्याला आपली मागची पिढी सांगत असते. म्हणजे त्या अनुभवातून गेलेली जी माणसं असतात ती त्या अनुभवाविषयी आपल्याला सांगू शकतात. कारण बऱ्याच गोष्टी आपण पुस्तकात पण वाचू शकतो, पण पुस्तकात वाचून सगळं ज्ञान प्राप्त होत नाही. मी मेडिसिनचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये पुस्तकं वाचून आम्ही शिकलो नाही. म्हणजे पुस्तकं वाचावीच लागतात, सिद्धांतिक मांडणी तुम्हाला समजून घ्यावीच लागते. पण त्याच्यासोबत जे आमचे प्रोफेसर होते की जे एक्सपर्ट डॉक्टर होते ते आम्हाला दाखवायचे, अमुक ठिकाणी अमुक आहे, अमुक हे केलं की अमुक हे होतं. आणि त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की आमचे पेशंट हे आमचे गुरु होते. त्यामुळे गुरु हा जो ही जी संकल्पना आहे ना ती खूप मोठी आणि व्यापक संकल्पना आहे आणि तिला पर्याय नाही. म्हणजे गुरुला बाजूला करून, कारण अनेक पिढ्यांचं हे संचित आहे ना की जे संचित गुरुच्या थ्रू आपल्यापर्यंत येतं. आणि गुरु जेव्हा आपण असं म्हणतो, सर्वसाधारणपणे आपण शिक्षकांना गुरु म्हणतो. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की आई माझा पहिला गुरु, तेव्हा ती मला काहीतरी शिकवते ना. म्हणजे ह्या जगात आल्यानंतर पहिली जी वाढ आहे ती कशी होते, ती आईच्या देखभालीखाली होते, आईच्या गायडन्सखाली होते. नंतर मग वडिलांचा रोल सुरू होतो, त्यांच्या गायडन्सखाली होते. पण हे जगाशी संबंधित आमचं वागणं आहे. पण गुरुपौर्णिमा जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा त्याला एक आध्यात्मिक पार्श्वभूमी पण आहे आणि ती म्हणजे माणसाच्या आतल्या मुक्तीची पार्श्वभूमी. आपण ज्या सगळ्या गोष्टी बघतो त्या बाहेरचे प्रश्न जे आहेत त्याच्या संदर्भात ह्या जगात वावरायचं कसं. पण आपल्याला हे जाणवत असेल की अलीकडच्या काळात सुखसाधनांची रेलचेल झाली आहे, पण माणूस सुखी नाही आहे. ह्याचं कारण असं की काहीतरी आपण शिकायला कमी पडतो आहे आणि ते जे शिक्षण आहे ते आपल्या अंतर्गत मुक्तीचं शिक्षण आहे, जे आपल्याला आध्यात्मिक गुरूंच्याकडून मिळतं. म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणजे कोणी चमत्कारी व्यक्ती असते असं नाही.
पण ती त्या अनुभवातून चिंतनातून गेलेली असते आणि हे परंपरेने आपल्यापर्यंत येत असतं. आणि त्यामुळे ह्याचा विचार करत असताना केवळ शिक्षक नव्हे, शिक्षक आपल्याला रोजीरोटीचं शिक्षण देतात, आईवडील आपल्याला मॅनर्स आणि जीवनात कसं जगायचं दिसतात, पण जीवनाचा गोल काय आहे तुम्हाला त्या गोलच्या दृष्टिकोनातून, म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे, असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण प्रत्येकजणच ब्रह्मतत्व आहोत आणि ह्याची जाणीव करून देणं आणि ते पूर्ण मॅनिफेस्ट कसं होईल ह्याचा प्रयत्न करणं. किंवा आपण बुद्धिझममध्ये बघितलं तर आपण असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस हा अविकसित बुद्ध आहे. जेव्हा बुद्ध अविकसित होता तेव्हा तो माझ्यासारखाच दिसत होता आणि जेव्हा मी विकसित होईन तेव्हा मी बुद्धासारखा दिसेन. तर ही जी प्रक्रिया आहे की आपण आपल्यातल्या सगळ्या पोटेन्शियल आहेत त्या विकसित होण्याच्या, ते करण्यासाठी आपल्याला गुरूंची गरज असते की ज्यांनी स्वतःची अंतर्गत मुक्ती केलेली आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की भौतिक सुख जे आहे ते खूप वाढत चाललं आहे, डिजिटल युग आहे, सगळीचकडे सगळ्यांना भौतिक सुख हवं असं वाटतं. तर ह्या धावपळीच्या युगात आपल्या आयुष्यात गुरु असणं किंवा एखादा मार्गदर्शक असणं किती महत्त्वाचं आहे? नक्कीच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला गुरु पाहिजे. पण गुरु कोणाला करायचं हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण हे सगळंच ना बाजाराने प्रभावित आहे. म्हणजे जशा सुखसाधनांच्या गोष्टी बाजारात विकत मिळतात तसं अलीकडे ध्यानसुद्धा लोकांनी व्यवसाय बनवलेला आहे. तुम्हाला ध्यान शिकवणं. आणि जर तुम्ही बघितलं तर तुकाराम महाराज असं म्हणतात, जिथं कीर्तन करावे तिथं अन्न न सेवावे. अशा प्रकारची मानसिकता असलेली व्यक्ती ती तुम्हाला खरं ज्ञान देईल ना. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती देतील. तुमचे गुरु तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर बघितलं तुम्हाला माहितीच मिळते. म्हणजे तुमच्याकडे आता गुगलच्या ह्याच्यावरती तुम्हाला माहितीचा विस्फोट आहे. पण ती माहिती खरीखुरी माणसाला बदल घडवण्यासाठी उपयोगाची आहे का? म्हणजे जेव्हा आपण इथं गुरूंचा विचार करतो तो फक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीचा नाही, म्हणजे जी मला सांगेल की मी माझ्या अंतर्गत मुक्तीसाठी काय करावं, माझ्या मनामध्ये असणाऱ्या वासनांचं नियंत्रण करण्यासाठी मी काय करावं, माझ्यामध्ये असणारी जी क्षमता आहे ती पूर्ण विकसित कशी होईल ह्याच्यासाठी मी काय करावं, अशा ह्याच्यासाठी आपल्याला गुरु नक्कीच लागतील. गुरु शिष्याचं जे नातं आहे त्या नात्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा आपला आत्मविश्वास आणि आपला एकंदरीत जो व्यक्तिमत्व विकास आहे त्याच्यावर नेमका कसा परिणाम होत असतो? मगाशी आपण आध्यात्मिक गुरूंविषयी बोलत होतो, पण मी जसं म्हटलं की अनेक गुरु असतात. किंबहुना मी असं म्हणेन तो भागवतामध्ये अवधूताचे 24 गुरु होते असं म्हटलं होतं. आणि 24 गुरु म्हणजे त्याने कोणाला गुरु म्हटलं? त्याने सगळ्या पंचमहाभूतांना गुरु म्हटलं. म्हणजे पृथ्वीसुद्धा गुरु आहे, कारण ती सहनशीलता शिकवते. म्हणजे पृथ्वी जेवढं सहन करते, आपण अत्याचार करतो पृथ्वीवरती, ते सहन करण्याची जो गुणधर्म आहे तो आपण पृथ्वीकडून शिकावा. अजगराकडून काय शिकावं? अजगराकडून तुम्ही ह्या जगामध्ये वासना काही ठेवू नये, तो मिळेल ते खावं आणि शांत पडून राहावं हे शिकावं. तुम्ही पतंगाकडून काय शिकावं? पतंग म्हणजे दिव्यावरती जे कीटक येतात त्यांच्याकडून, की ते दिव्याकडे आकर्षित होतात. पण तुम्ही प्रत्येक आकर्षण तुम्हाला शेवटी त्या दिव्यावरती उडी मारणारा पतंग हा भस्म होऊन जातो. त्यामुळे स्वतःला संयमित करण्यासाठी पतंगाला त्यांनी हे म्हटलं. तर गुरु म्हणून बघत असताना आपली भारतीय परंपरा असं सांगते की जिथून जिथून तुम्हाला चांगले गुण मिळतील तिथं तुम्ही बघत चला. आणि हे जे नातं साहजिक आहे की ह्या नात्याचा प्रभाव असतो. म्हणजे आज कदाचित हा खूप कमी झालेला आहे, म्हणजे बाजारी युग अशा ह्याच्यामुळे. म्हणजे मी शाळेत असताना आमचे जे शिक्षक होते ते आमची शिकवणी घ्यायचे, पण शिकवणी ह्याच्यासाठी नाही घ्यायचे की त्यांना पैसे कमी पडायचे म्हणून. त्यांना वाटायचं की त्यांच्या मुलांनी, त्यांच्या विद्यार्थ्यांनी चांगलं व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी ते शिकवणी घ्यायचे. पण आत्ता प्रत्येक गोष्ट बाजारात झालेली आहे ना. म्हणजे आता अकॅडमी पण निघालेलं आहे. म्हणजे 11वी-12वी वेगळं करायचं आणि अकॅडमीवाले वेगळे करायचं. म्हणजे पूर्णपणे त्याला धंद्याचं आहे. तिथं गुरु शिष्याचं नातं असणार नाही. पण आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो, म्हणजे अजूनही मला आठवतं की आमचे जे डीन होते डॉक्टर M.G. गोगते म्हणून, जे आम्हाला फिजिओलॉजी शिकवायचे, त्यांच्या घरीसुद्धा आम्ही जाऊ शकत होतो. म्हणजे डीनच्या घरी आम्ही जाऊन भेटू शकत होतो, बोलू शकत होतो. ते आमच्याशी बोलायचे आणि जीवनाच्या बाकीच्या क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा ते आमच्याशी संवाद साधायचे. आणि मला असं वाटतं की तो काळ होता, म्हणजे आता तो फार कमी झालेला आहे. आणि हे जे नातं आहे, म्हणजे तुलाही जर तू आठवलंस तर तुला पहिलीचे तुझ्या बाई आठवतील, गुरुजी आठवतील की ज्यांनी खूप काही आपल्याला माहिती नाही दिली.
लहान असताना, पण आपल्यातली क्षमता विकसित व्हायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला त्यांनी मदत केली. आणि त्यामुळे हे जे नातं असतं, म्हणजे आजही माझे प्रोफेसर माझ्या पुढ्यात आले तर मी लगेच त्यांच्या पायाला हात लावायला मी झुकेन. म्हणजे मनात विचार पण ॲटोमॅटिकली ते होईल. हे जे नातं आहे, कारण तिथे जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आणि ते मात्र आता हरवत चाललं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आपण आपलं सांस्कृतिक संचित गमावणार आहोत 1-2 पिढ्यानंतर. एक गंमत म्हणून सांगतो, कारण हे जे गुरुकडून येतं ते ज्ञान येतं ना, माहिती येते, ज्ञान येते, संस्कार येतात. एक साधी गोष्ट आपण विचारात घेऊया. चिवकाऊची गोष्ट आपल्याला माहिती आहे. चिमणीचं घर मेणाचं, कावळ्याचं घर शेणाचं. ही गोष्ट आपल्याला आपल्या आईने सांगितली, आईला आजीने सांगितली, आजीला पणजीने सांगितली. आणि ही गोष्ट गेली सुमारे 1000 वर्ष चालू आहे. आणि 1000 वर्ष याच्यामुळे चालू आहे मी असं सांगू शकतो, कारण ती चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रामध्ये ती गोष्ट आहे. आणि ही काही आपल्या आजीने पणजीने लीळाचरित्र नाही वाचलं, पण वंशपरंपरेने ती पुढे चालत आली ना, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देत आली. हे गुरुपणच आहे. सांस्कृतिक संचित पुढच्या पिढी, म्हणजे चांगलं वागायचं कसं, सज्जन कसं व्हायचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसा संवाद साधायचा, कसं त्यांच्याशी इमोशनल बॉन्ड असायचे. आणि हे ज्यांच्या घरात नाहीत, म्हणजे ते तुम्हाला कामवाली बाई नाही शिकू शकत. कामवाली बाई तुम्हाला खायला प्यायला आणि सगळ्या गोष्टी ठेवे, तुम्ही ठेवलेला जर कोणी असेल की तुमची सगळी काळजी घ्यायला, पण आई जे देते, आजी जे देते, ते मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुला हाच प्रश्न पुढे विचारेन, आणखी 2 पिढ्यानंतर चिवकाऊची गोष्ट शिल्लक राहील? मला वाटतं ती नाही राहणार. ह्याचा अर्थ असा की हे जे गुरु शिष्याचं नातं आहे ते कुठेतरी आम्ही तांत्रिक गोष्टीकडे वळायला लागलो आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी हरवत चाललो आहे, की जे माणसाचं सांस्कृतिक शहाणपण होतं. कारण ते अनेक पिढ्यांच्या, हजारो पिढ्यांच्या मधून आलेलं शहाणपण होतं ना, त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आता जसं तुम्ही म्हणालात की आजची ही जी पिढी आहे, तर माझ्या वयोगटातली सगळी जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. मग असं असतं ना की सोशल मीडियावर ही रील बघितली की त्या संदर्भात अजून 10 रील येतात. मग आपली विचारसरणी पण थोडी थोडी तशी व्हायला लागते. आणि असे भरपूर गुरु आपल्याला सोशल मीडियावरच मिळाल्यासारखं वाटतं. तर माझा हा प्रश्न आहे की ह्या सोशल मीडियाच्या जगात आम्ही आमचा खरा गुरु नेमका कोण आहे ते कसं ओळखायचं? मी असं म्हणेन की तांत्रिक गोष्टींनी आपल्याला माहिती मिळते आहे. ती चूक आहे किंवा बरोबर आहे, हा भाग बाजूला ठेवूया. ती तपासण्याचे पण साधनं आहेत. म्हणजे ह्या तंत्रज्ञानामुळे ती तुम्ही तपासूही शकता. पण बऱ्याच वेळा आपण प्रभावित होतो, आणि प्रभावित ह्याच्यावरती होतो की सुपरफिशियल ज्या गोष्टी आहेत त्याने आपण प्रभावित होतो. आणि आत्ताच्या मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये बॉक्स कसा असेल ह्याच्यावरती भर दिला जातो, मिठाई कशी आहे ह्याच्यावरती नाही. त्यामुळे जर हे शहाणपण जर विचारात घेतलं की वरवरच्या गोष्टींना न, म्हणजे कारे बुल्लासी वरलिया रंगा, हे जे आहे ते पूर्वी होतं ते आता जास्त झालेलं आहे. आणि प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व आहे कंटेंटपेक्षा. तर हा विचार जर मुलांनी करायला लागला, आणि मला असं वाटतं की नवीन मुलं ओपन पण आहेत, त्यांना अनेक गोष्टी च्या बाबतीत ती ओपन असतात, त्यांना अनेक गोष्टींची माहिती असते, ते हेजिटेट करत नाहीत त्या गोष्टी समजून घ्यायला. फक्त त्यांनी आता थोड्याशा डेप्थमध्ये जाण्याची ती गरज आहे, पण त्यांची ती नाही जाणार. ही आमच्या पिढीची पण जबाबदारी आहे ना. जर पुढची पिढी जर काही वेगळं काही करत असेल किंवा त्यांच्यापर्यंत काही पोचत नसेल, तर आमच्या पिढीचा दोष आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत नाही आहोत. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना टेक्निकल एज्युकेशन देतो, पण इमोशनल एज्युकेशन ते तुम्ही रील बघून नाही येणार. इमोशन म्हणजे तुम्ही गाण्याचे प्रोग्राम दाखवायचे आणि त्याच्यामध्ये कोणतरी हरला म्हणून दाखवून त्याला रडायचं आणि रडवायचं आणि त्याचं रडणं दाखवायचं. हे जे एक्झिबिशन आहे ना, इमोशनचं एक्झिबिशन आणि ती एंटरटेनमेंट, हे घातक आहे. खरेखुरा जो जिव्हाळा असतो, आपुलकी असते, प्रेम असतं, ते तांत्रिक गोष्टीतून नाही मिळणार. आणि ह्या सगळ्याच्या वरती पर्याय मला जो दिसतो की मानवी संवाद जो आहे, भले मित्रांचा असेल, कॉलेजमधल्या मित्रांचा असेल, तो संवाद खूप महत्त्वाचा आहे. तो तुटता कामा नये. म्हणजे तुम्हाला याच्यातून माहिती मिळेल, तुम्ही व्हॉट्सॲपवरती संवाद करा, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण एक गोष्ट सांगेन की व्हॉट्सॲपवरती संवाद करत असताना तुम्ही स्माइली पाठवता, पण चेहऱ्यावरती काहीच फरक नसतो. म्हणजे काही चेहऱ्यावरती न दाखवता आपण हसण्याचं चिन्ह दाखवू शकतो, काही फरक न दाखवता. म्हणजे जे कन्वे होतं ना, इमोशन्स आपल्या शब्दातून जात नाहीत, इमोशन आपल्या बॉडी लँग्वेजमधून, चेहऱ्याच्या भाषेतून जातात. त्यामुळे त्या बाबतीत जर आपल्याला
राहायचं असेल, सज्ञानं राहायचं असेल, असं मी म्हणेन, लिटरेट राहायचं असेल इमोशनच्या बाबतीत, तर आपल्याला संवाद केला पाहिजे, बोलला पाहिजे. बरेच वेळा होतं असं की मोबाईलवरती म्हणजे माझ्या समोर जवळ नसलेल्या माणसाशी मला संवाद करावा असं वाटतं आणि माझ्या जवळ आहे, मला त्याच्याशी बोलावं असं वाटत नाही. हे काहीतरी एक विचित्र आहे. त्याचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजे आपल्या जवळच्याही व्यक्तीशी आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि आपल्या दूर असलेल्याही लोकांशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे आणि त्यामुळे हे आपण गमावत नाही आहे ना, या बाबतीत सावध असण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि एक गोष्ट की तंत्रज्ञानामध्ये ॲडिक्शन पोटेन्शियल आहे. म्हणजे मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना मला फक्त सबस्टन्सचं ॲडिक्शन होतं हे माहिती होतं. म्हणजे तंबाखू खाल्ला तुम्हाला व्यसन लागतं, दारू प्यालात व्यसन लागतं, ड्रग्ज माहिती होते. पण एखाद्या अशा इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला व्यसन लागू शकतं ही संकल्पनाच नव्हते ना. आणि आता लोकांना विड्रॉल सिम्पटम्स येतात. म्हणजे मोबाईल वापरू नको असं सांगितलं तर म्हणजे चिडचिड करायला लागतं ना. म्हणजे एखाद्या बेवड्याला जर त्याची दारू नाही मिळाली तर चिडचिड करतं, तसं व्हायला लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्याकडे थोडं सावधगिरीने बघायला पाहिजे. म्हणजे गुरु म्हणून बघत असताना ते व्यसनाकडे जाऊ नये. दुसरं मी हेही सांगेन की मला स्वतःला या टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला. म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी मला समजून घ्यायच्या अशा वाटल्या, म्हणजे ते स्पिरिच्युअलिटी रिलेटेड असे. म्हणजे मला अद्वैत वेदांताचा अभ्यास करावा अशी इच्छा झाली. पुस्तकं तर होती, पण पुस्तकातून सगळ्याच गोष्टी सांगितल्या जात नाहीत. बरं, लगेच कोणी मग तुम्हाला समजावून सांगणारा कोण मिळणार? यूट्यूबवरती तुम्हाला अशा बरेच व्हिडिओ मिळतात. एक स्वामी सर्वप्रियानंद म्हणून आहेत, त्यांचे 50-50 लेक्चर्स, तासाची लेक्चर्स मी ऐकलेली आहे आणि त्याच्यातून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की पुस्तकं इतक्या सहज ॲमेझॉनवरती उपलब्ध होतात. आता ती लोक त्याचा फायदा घेत नाही ती गोष्ट वेगळी, पण ह्या टेक्नॉलॉजीने अशाही गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला समृद्ध करू शकतात. फक्त त्या कशा समृद्ध करायच्या ह्याची शिकवण मला असं वाटतं की माझ्यासारख्या पिढीने, आदल्या पिढीने तुमच्यासारख्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे की हे पण बघा, याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, रोचक गोष्टी आहेत, हे पण तुमच्या आयुष्याला समृद्ध करू शकतं. तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात तुम्ही प्रत्यक्ष व्याख्यान नाही ऐकायला आवडत असेल, पण यूट्यूबचं व्याख्यान ऐकायला काहीच हरकत नाही. तुम्हाला पुस्तकं वाचायला नाही आवडत असेल, पण ऑडिओ बुक ऐकायला काहीच हरकत नाही. ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आपण जेव्हा नाटक सिनेमा बघतो आणि आपण नाटक वाचतो ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण नाटक सिनेमा बघतो, एकच नाटक आपण बघितलं दोघांनी, तर तिथल्या नटाचे कपड्याचे रंग, नटीच्या साडीचे रंग हे सारखेच असणार. पण एकटेच जर ते नाटकाची संहिता तू वाचलीस आणि मी वाचली तर आपल्या कल्पनेमध्ये पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्व असणार ना. म्हणजे कथानक ते असेल, पण हे काय करतं आपल्याला वाचन, आपल्याला स्टिम्युलेट करतं ना विचार करायला. आपण व्हिज्युअलाइज करतो, कल्पनाचित्र करतो. तुम्हाला रेडीमेड सगळ्या गोष्टी दिल्यानंतर तुमची सृजनशीलता संपते. तुम्ही फक्त इमिटेट करू शकता. माणूस फक्त इमिटेट करण्यासाठी ना, माणसाचं वेगळेपण हे आहे, माणूस इररॅशनल विचार करू शकतो, अतार्किक विचार करू शकतो. यंत्र अतार्किक विचार नाही करत, ते तार्किकच विचार करतात. आणि मला असं वाटतं की हे पण गंमतच आहे ना की माणसाने अतार्किक विचार करता येणं, हे असेल की काय, ह्याच्या पलीकडे असेल की काय. खरं तर नोबेल लॉरिएट्स जे होते त्यांनी अफलातून गोष्टी मांडल्या. म्हणजे त्या आपल्याला अशा लॉजिकने वाटल्या नसतं. म्हणजे आपण आइन्स्टाईनचाच विचार करूया की वस्तुमान आणि ऊर्जा ह्या एकमेकात कन्वर्ट करता येतात. हे जे आहे ना, म्हणजे हे टेबल आहे किंवा ही खुर्ची आहे, हे ॲक्च्युली एनर्जीच आहे, अशी संकल्पना त्याने मांडणं. आपल्या डोक्यात काय होतं, एनर्जी म्हणजे आग, आणि ही संकल्पना त्याने मांडणं हेच एक म्हणजे मास, वस्तुमान आणि ऊर्जा. हे मला असं वाटतं की हा विचार माणूस करू शकतो, यंत्र नाही करू शकत. किंवा खलील जिब्रानसारखी व्यक्ती असेल किंवा रुमीसारखी व्यक्ती असेल किंवा आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींसारखी व्यक्ती असेल, हे तुम्हाला AI नाही करून देणार. हे तुम्हाला माणसाचा मेंदूच ते करून देणार. ग्रे मॅटरच त्याच्यासाठी पाहिजे, डेड मॅटर नाही, ग्रे मॅटर ते करू शकणार असं मला वाटतं. आमची जी पिढी आहे ती AI गुंतत चालली आहे थोडक्यात. म्हणजे घरातले जे सांगतात, बाहेरचे अजून कोण गुरु असतील ते सांगतात ते बरोबर की AI सांगतो ते बरोबर. इथे कुठेतरी मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या घरात लहानपणापासूनच आपले आई बाबा असतात, शाळेत गेल्यावर शिक्षक असतात, तर त्यांना आपण गुरु म्हणू शकतो का? म्हणजे ते जे काही सांगतात आपल्याला ते आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहेच, पण त्यांना गुरु म्हणता येईल का आपल्या आयुष्यात? मगाशी मी म्हटलं तसं, जर तुम्हाला आध्यात्मिक गुरु ह्याने म्हणायचं असेल तर हे शिक्षक आहेत. पण आपल्या एकंदरीत जीवनासाठी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ जे आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे जितकं माझं इंटरनल लाईफ आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या शिक्षकांचा एक रोल आहेच, त्याबद्दल प्रश्न नाही. त्यांच्याकडे अनुभव आहे,
अनुभवाचं संचित आहे आणि ते अनुभव ते आपल्याशी शेअर करतात. आणि ह्या अनुभवातून म्हणजे प्रत्येक वेळी आपण नवीन अनुभव घेणार का? म्हणजे अशी गमतीने म्हटलं जातं, अनुभव ही अशी फणी आहे जी टक्कल पडल्यानंतर मिळते. मग आपण इतरांच्या अनुभवातून का शिकू नये? म्हणजे आपण आपला स्वतःचा अनुभव घेण्यापेक्षा इतरांच्या अनुभवातून त्याच्यामध्ये व्हेरीफाय करायला तुम्हाला जागा आहे, तुम्हाला टेस्ट करायला जागा आहे. पण आपण जो विचार करतो तो बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्याने कुणीतरी घातला जातो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते परत मी म्हणतो तर बाजाराचा भाग आहे. आपल्याला लोकांनी गिराईक बनवणे, गिराईक बनवणं हे आपण फार ह्याने म्हणतो ना, पण आपण हे सगळं बघत असताना जी टेम्पटेशन आपल्या मनात तयार होतात, म्हणजे जो संयम, म्हणजे असं म्हटलं जातं की जो स्वतःला जिंकू शकतो तो जग जिंकणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुम्ही जग जिंकू शकाल पण स्वतःला जिंकलं नाही तर. त्यामुळे स्वतःला जिंकण्याचं म्हणजे असं की दुसऱ्याने आपल्याला शेंडी लावू नये आणि टेक्नॉलॉजीतून तुम्हाला शेंड्या लावल्या जातात आणि त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही सावध असायला पाहिजे. तुमच्या मनात इमोशन तयार करता येऊ शकतात म्हणून ते आपल्या खांद्यावर आपलं डोकं असायला पाहिजे ना. भावना तुमच्या मनात तयार करून तुम्हाला खेचलं जाऊ शकतं. आणि हे दिसतंय अलीकडे की लहान मुलं ज्या मुलांना स्क्रीनचं एक्सपोजर आहे त्यांच्या मनात ज्या तयार होणाऱ्या भावना आहेत त्या भावना अशा विचित्र तऱ्हेच्या तयार होतात. त्यामुळे कुठची टेक्नॉलॉजी ही इनोसंट नाही. ती आपल्याबरोबर विचार घेऊन येते, आपल्याबरोबर भावना घेऊन येते आणि वर्तन घेऊन येते आणि त्याबाबत आपण सावध असायला पाहिजे. आणि ह्याला उत्तर कोण देतं? ह्याला उत्तर आपले शिक्षक देतात, आपले आईवडील देतात. अर्थात त्याबरोबर माझी पण जबाबदारी ती होते. म्हणजे माझ्यासारख्या माणसं, मी जर सांगितलं की तुम्ही कमी मोबाईल वापरा तर मी पण कमी वापरला पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही हे बघू नका, काही ह्याच्यावरचं बघू नका, आणि मी जर सिरियल बघत असेल, कारण ते आमच्या काळातलं ते हे होतं ना, तर मी चुकीचंच बघतोय ना. म्हणजे मी जेव्हा सिरियल बघतो, कुठचंही हे बघूया, ते कशासाठी केल्या जातात? इमोशनली प्रोवोकेट करण्यासाठी ना. त्यामुळे आपण म्हणजे परत त्याच मुद्द्यावरती येतो की कोणीही मला इमोशनली प्रोवोकेट करून त्यांचं गिराईक बनवू नये. या बाबतीत सावधानतेचा इशारा हा आदली पिढी देऊ शकते. आदल्या पिढीमध्ये आणि आताच्या पिढीमध्ये जो फरक आहे तो याचा आहे की काही गोष्टी आम्ही परिस्थितीतून शिकलो आणि आत्ताची जी मुलं आहेत ती शिकू शकत नाही आहेत. एक उदाहरण देतो की आम्हाला जेव्हा नवीन कपडे हवे असायचे तेव्हा आम्हाला कपड्याच्या दुकानात नाही, कापडाच्या दुकानात घेऊन जायचं. कापड घेतलं जायचं आणि आम्ही टेलरकडे जायचो. टेलर 2 आठवड्यांनी बोलवायचा. 2 आठवड्यांनी मोठ्या उमेदीने जायचं. तो सांगायचा अजून बटणं लावायचे राहिलेत. मग आणखी 4 दिवसांनी बोलवायचा. म्हणजे आम्हाला नवीन शर्ट मिळायला जवळजवळ 3 आठवडे लागायचे. ह्याच्यातून आम्ही डिलेड ग्रॅटिफिकेशन शिकलो. आताच्या मुलांना जर पाहिजे तर सगळ्या गोष्टी इन्स्टंट मिळतात. त्यामुळे परिस्थितीतून जे आम्ही शिकलो ते आता मिळण्याच्या शक्यता कमी झाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की फॅमिलीचा आणि बाकीच्या इतर गुरूंचा रोल हा वाढलेला आहे. जसं तुम्ही सांगितलं की या पिढीमध्ये, तुमच्या पिढीमध्ये आणि आमच्या पिढीमध्ये बराच फरक आहे. तसंच आमच्या पिढीतलं एक महत्त्वाचं कारण काय आहे तर आमची जी पिढी आहे ती सध्या करिअरच्या टेन्शनमुळे असेल किंवा काही पण, किंवा अजून इंस्टाग्राम, फेसबुकवर 10 जणांचे 10 विचार ऐकून ते डोक्यात घालून मग स्वतःच नैराश्यामध्ये जाते, चिंतेत जाते आणि त्यामुळे करिअरवर पण परिणाम होतो. म्हणजे आणि त्या करिअरवर परिणाम होतो म्हणून वेगळी चिंता. तर ह्या सगळ्यात ती मुलं अडकून जातात आणि ह्यावेळी एखादं योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन नेमकं कोणाकडून घ्यावं किंवा मग ते मार्गदर्शन नेमकं किती महत्त्वाचं ठरतं? एक आहे की आपण सेल्फ स्टडी करू शकतो. बरीच अशी पुस्तकं उपलब्ध आहेत जे ऑथॉरिटीनी लिहिलेली आहेत. कारण काय होतं आहे, म्हणजे मला जे दिसतं आहे, साधारणपणे आपण म्हणतो बी पॉझिटिव्ह. माझं म्हणणं असतं बी रिअलिस्टिक. बी पॉझिटिव्हमध्ये आपण आपल्या क्षमता आणि मर्यादांचा विचार नाही करत आहे. हे होणारच असं धरून बसतो. म्हणजे तू मोटिवेशनल स्पीकरचे सगळ्यांचे जर व्याख्यानं ऐकलीस तर तुम्ही नाही हा शब्द ठेवायचाच नाही. पण मग नाही ही पॉसिबिलिटी पण आहे ना, आणि ती पॉसिबिलिटी आल्यानंतर मी काय करायचं? मग माझ्यावरती मी सेल्फ ब्लेम करायला लागतो की मी नालायक माणूस आहे, मी यशस्वी झालो नाही तर. तर ह्या जो सेल्फ ब्लेम येतो तो कुठून येतो? तो अशा विचारातून येतो. त्यामुळे आवश्यक आहे की स्वतःला या सगळ्या ह्याच्यामध्ये रिअलिस्टिक विचार करणं, वास्तववादी विचार करणं, प्रोबॅबिलिटीचा विचार करणं. मी एखादी परीक्षा देत असताना, मी एखाद्या जॉबमध्ये असताना ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी किती आहेत, हा एक मुद्दा. दुसरा आहे की जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या एकट्याच्याच वाट्याला आलेले नाहीत, ते सगळ्यांच्याच वाट्याला आहेत. म्हणजे कसं असतं की एकट्याच मी बिचारा म्हटलं की वाईट वाटतं. आपण सगळेच बिचारे आहोत म्हटल्यानंतर नाही काही वाटत. त्यामुळे
मला असं वाटतं की ह्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपण थोडासा बदल करावा, बोलावं. बऱ्याच वेळा आपल्याला बोलल्यानंतर आपण जे व्हेंटिलेट करतो त्यानेच रिलीफ मिळतो. अशा जागा पण अलीकडे कमी झाल्या जिथं आपण बोलू आणि लोकं ॲक्टिव्हली ऐकून घेतील. म्हणजे ते ऐकतील. आपल्याला उपदेशाची गरज नसते बऱ्याच वेळा. आपल्याला आपण जे बोलतो आहोत ते कोणीतरी ऐकण्याची गरज असते. काही वेळा असं होतं की जे आपण बोललो त्याचं सारांशात कोणीतरी सांगावं. त्याचा आपण वेग असं सगळं झालेलं, त्याचे सगळे मुद्दे एकत्र करून कोणीतरी सांगावेत अशी इच्छा असते, अशी अपेक्षा असते. बरं, ह्याच्यासाठी खूप काही स्पेशालिस्ट पाहिजेत असंही नाही, म्हणजे सायकोथेरपिस्ट पाहिजेत असंही नाही. एखादी आजी पण ते काम करू शकते, रिॲश्युरन्स देऊ शकते, ऐकून घेऊ शकते, आपलं शहाणपण जे तिचं आहे तिच्या आयुष्याने तिच्याकडे आलेलं ते ती सांगू शकते. एवढंच नव्हे, आता डॉक्टर ही संकल्पना खूप बदलली आहे. पूर्वी फॅमिली डॉक्टर होते, म्हणजे आमच्या गावामध्ये डॉक्टर खानोलकर म्हणून होते. आम्ही त्यांना डॉक्टर आजोबाच म्हणायचो. म्हणजे घरातल्या काहीही गोष्टी असतील तरी ते त्यांच्याकडे शेअर केल्या जायच्या. अशी काही माणसं सोसायटीमध्ये होती आणि आजही आहेत. त्या लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची सज्जनता, प्रांजळपणा. त्यांना खूप इन्फॉर्मेशन असण्याची गरज नाही. त्यांच्याकडे सज्जनता आणि प्रांजळपणा असेल तर असे आपण हे करू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण एकमेकाचे गुरु होऊ शकतो. म्हणजे सामान्य मित्र एकमेकाचे हे होऊ शकतात. स्पेसेस आणखी कुठे नसेल तर मित्रांनी मित्राकडे व्हेंटिलेट करावं, ते कॉन्फिडेन्शियल राहावं, त्याच्यामध्ये ते सगळं सारांशात समोरच्या माणसाला सांगावं. आणि जे काही गोष्टी असतील त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हेही दिवस जातील. इमोशन कधीही कायमचे राहत म्हणजे कुठचीच गोष्ट कायम राहत नाही. मग इमोशन कशी राहील कायमचे? आपल्यालाच कधी ना कधीतरी खूप टोकाची निराशा आली, कधी ना कधीतरी चिंता वाटली, कधी ना कधीतरी राग आला आहे, पण हे कायम नाही ना राहिलं, हे संपलं ना. त्यामुळे हा विचार खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही अनेकांचे गुरु आहात, पण तुमच्या आयुष्यात असा एखादा गुरु आलाच असेल ना, ज्यानं तुमच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर एखादा प्रभावी बदल केलेला असेल. तर अशी एखादी आठवण सांगू शकाल का तुम्ही? माझ्या जीवनावरती सगळ्यात जास्त प्रभाव माझ्या वडिलांचा आहे. म्हणजे त्यांनीच माझ्यासाठी म्हणजे लहानपणापासून संस्कार केले असं म्हणता येईल. म्हणजे आईपेक्षाही जास्त प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावरती वडिलांचा आहे. आता चेंज करण्यासारखं जर पॉईंट जर म्हणत असेल तर त्यांनी म्हणजे मला आध्यात्मिक गोष्टींची ओळखसुद्धा माझ्या वडिलांनी करून दिली. आणि मी जेव्हा मेडिसिनला जाणार असं डॉक्टर व्हायचं आहे तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की डॉक्टर तुला व्हायचं आहे ते लोकांच्या सेवेसाठी व्हायचं आहे. पण हे तोंड देखलं नव्हतं. म्हणजे ते रामकृष्ण परमहंसांचे भक्त होते आणि त्यामुळे रामकृष्णांचं एक वचनामृत म्हणून आहे की जे मास्टर महाशयांनी लिहिलेलं, तर त्याच्यामध्ये एक संदर्भ असा होता की रामकृष्ण परमहंसांकडे एक नर्स यायची, भक्त म्हणून यायची आणि ती काहीतरी फळफळावळ आणायची. काही एखाद दुसरा डॉक्टर यायचा, तो फळफळावळ आणायचा. रामकृष्ण ते स्वीकारायचे नाही आणि ते म्हणायचे की डॉक्टर नर्सचा पैसा हा लोकांच्या दुःखावर मिळवलेला असतो, त्यामुळे तो देवाला चालत नाही. मी माझ्या भावाने सांगितल्याने तर इतकं ते माझ्या पक्क डोक्यात बसलं की मी पेशंटकडून पैसे नाही घेऊ शकलो. म्हणजे मी नोकरी करतो, म्हणजे हे फार कमी लोकांना माहिती असेल की मी असं का करतो, मी पैसे का घेत नाही, कारण मला होतच नाही ते घ्यायला. म्हणजे मला ते वाटतच नाही. किंवा कोणी आणून मला वस्तू दिली तरी मला त्याचा त्रास होतो. जेव्हा मी त्यांना काहीतरी रिलीफ दिलेलं असं सायकॅट्रिस्ट म्हणून हे देतो त्यावेळी, माझ्या पोटापाण्यासाठी मी जॉब करतो, कुठेतरी संस्थेकडे काम करतो किंवा गव्हर्नमेंट जॉब पण मी केले आहेत, पण इंडिव्हिज्युअली मी घेऊ शकणार. म्हणजे मी हे सांगेन की हा प्रभाव माझ्या जीवनावरती पडला, तो बराच माझ्या जीवनावरती प्रभावित करणारा म्हणजे अजूनही राहिलेला आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आपल्या आयुष्यात गुरु महत्त्वाचा आहे, बरोबर. पण आजच्या काळात आमच्या तरुण मुलांमध्ये जी चंचलता आहे, जो संयम कुठेतरी हरवत चालला आणि त्याच्यामुळे जे मानसिक आरोग्य आहे त्याचा ताळमेळ नीट बसत नाही. तर आपल्या आयुष्यात आपलं मानसिक आरोग्य स्थिर राहावं याच्यासाठी दररोज नक्की कोणते उपाय केले पाहिजे किंवा मग अजून काय केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये मी 2 प्रकारे सांगेन. एक आहेत की काही गोष्टी नियमित करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन तुम्हाला वर्तमान काळात राहायला शिकवतं.
आपण चंचल होतो म्हणजे काय, भविष्यात आणि भूतकाळात सारखे ऑसिलेट होत राहतो. त्यामुळे वर्तमान काळात राहायला शिकवणं, ह्याच्यासाठी मेडिटेशन, तुमची ब्रिदिंग एक्झरसाइज ज्या आहेत, प्राणायाम आपण ज्याला म्हणतो, ते नियमित प्राणायामाचे 2-3 प्रकार जर तुम्ही केले, अनुलोम विलोम केला, डीप ब्रिदिंग केलं, कपालभाती केलं, ह्याला किती 5-1 मिनटं लागतात. मेडिटेशन एक 10 मिनटं नियमितपणे, 5 मिनटं ब्रिदिंग एक्झरसाइजसाठी, एक 10 ते 15 मिनटं रिलॅक्सेशनसाठी, शवासनासाठी, आणि 1-2 सूर्यनमस्कार. मी असं म्हणत नाही की 50 सूर्यनमस्कार काढा, कारण ह्या सगळ्या गोष्टी मेंटल हेल्थसाठी आहेत. फिजिकल हेल्थसाठी तुम्ही धावा, खेळा, काय वाटेल ते करा. योगासनं म्हणजे सर्कस नव्हे हां, कारण बऱ्याच वेळा लोकांना योगा म्हटलं की आसनच वाटतात, पण ही सगळी चित्तवृत्ती थांबवण्याची, चित्तवृत्ती संयमित करण्याची ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी करणं नियमितपणे, त्याला नियमितता असणं, आणि एका ठराविक वेळी, म्हणजे तुमचं ज्या प्रकारे शेड्यूल असेल, तुम्हाला कदाचित रात्री उशिरा जागावं लागत असेल, सकाळी लवकर उठता येत नसेल, हरकत नाही, संध्याकाळच्या वेळी करा, पण एक ठरलेल्या वेळी मी मेडिटेशन करणार, ठरलेल्या वेळी मी ब्रिदिंग एक्झरसाइज करणार, ठरलेल्या वेळी मी शवासन करणार, हे नियमितपणे करावं. आणि दुसरं, आपली विचार करण्याची जी पद्धत आहे ती बदलण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या वेळी मला असं वाटतं की आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, त्यावेळी आपल्यापेक्षा कमी माणसाकडे बघावं. किंवा मी असं म्हणेन की आपण आपल्या पूर्वीच्या लोकांकडे बघूया, काय होतं त्यांच्याकडे. ज्ञानेश्वर माऊलींची पृथ्वीच्या पाठीवरती इंचभर तरी जमीन होती काय, तुकाराम महाराजांकडे काय होतं, हे होतं, पण त्यांना आजही त्यांचं आयुष्य समृद्ध आयुष्य होतं असंच आपण म्हणतो ना. भले ज्ञानेश्वर माऊली 21 वर्ष जगले असते, भले तुकाराम महाराज 40 वर्ष जगले असते, पण त्यांनी करून ठेवलेलं म्हणजे किती सोपं त्यांनी हे करून ठेवलं. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले. अलीकडे मला जे दिसतंय की स्वतःच्या पलीकडे जाऊन आपण विचार करत नाही आहोत. ऑल्टिस्टिक बिहेवियर, स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार केला की आपले प्रॉब्लेम कमी वाटायला लागतील. इतरांच्या प्रॉब्लेममध्ये आपण मदत करायला लागलो की आपले प्रॉब्लेम बरेच वेळा कमी व्हायला लागतात. त्यामुळे स्वतःवरती वैचारिक पातळीवरती काम करणं, असं मला वाटतं आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या एका गोष्टीचा मानसशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे काय महत्त्व आहे याला? ही कृतज्ञता व्यक्त करणं ही गुरूंसाठी नाही, हे आपल्यासाठी असतं, की हा हंबलनेस यावा, ही नम्रता आपल्यामध्ये यावी, की त्या गुरूंनी आपल्याला शिकवलं आणि आपण अज्ञानी होतो, प्राण्यासारखे होतो, ते माणसासारखं बनवलं, ह्याची जी जाणीव आहे. म्हणजे आज तू, मी, कोणी माणूस जिथं आहोत ते आपण एकट्यामुळे नाही आहोत. असंख्य लोकांचे त्याच्यामध्ये इनपुट आहेत, ज्याच्यातले काही आपल्याला माहिती आहेत, काही आपल्याला माहीत पण नाही आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेन की मी डॉक्टर जो आहे तो मी सुरुवातीचा टाका ज्याला घातला, सुरुवातीचं इंजेक्शन ज्याला दिलं, त्याने माझ्याकडून सहन करून घेतलं ना, आणि त्याने मला शिकायला मदत केली ना, त्यामुळे मी इथं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचे, म्हणजे अशा बारीक सारीक ह्या सगळ्या लोकांचे ऋण आपल्यावरती आहेत. ते फक्त व्यक्त करणं, ते फिटणार नाहीत, पण ते व्यक्त करणं निदान वर्षातून एकदा तरी, आणि त्यातून आपल्यात नम्रपणा येणं. नम्रता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कोणत्याही जगामध्ये सगळेच जर उन्मत्त वागायला लागले तर जीवन एकदम खराब होऊन जाईल. किंवा आपण असं विचार करूया, आपल्याला कोणता माणूस आवडतो? उद्धट, सुपिरियरिटी गाजवणारा, की जो आपल्याला सांभाळून घेईल असा माणूस? सांभाळून घेईन असाच वाटतं. मग हे महत्त्वाचं मूल्य आहे ना, की आपण नम्र व्हावं. भले खूप तुम्ही शिक्षित असाल, तुम्ही किती असाल, कारण आज मी मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेलं आहे, पण मला पहिलीत ज्यांनी मुळाक्षरं घालून दिली त्या बाई माझ्यासाठी तेवढ्याच नम्र आहेत. आज मला त्यांच्या कित्येक पटीने आज येत असलं तरी त्या माझ्यासाठी तेवढ्याच आहेत. ही जी नम्रता आहे ह्याची जाणीव सातत्याने करण्यासाठी मला असं वाटतं की हा प्रोग्राम म्हणजे गुरुपौर्णिमेसारखे कार्यक्रम हे खूप महत्त्वाचे असतात. आजच्या आमच्या तरुण पिढीसाठी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काय संदेश द्याल? मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याबरोबर समाजाचा विचार करा, आणि जीवन जसं आहे तसं स्पोर्ट्सली खिलाडूपणे तुम्ही घ्या, असंच मी म्हणेन. आणि तुम्ही तुमच्या हातात सगळं भविष्य आहे. हे जग आणखी सुंदर करणं, टेक्नॉलॉजीने एका लेवलपर्यंत आणलं, पण ते आणखी सुंदर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या खास दिनी रुपेश पाटकर सर आपल्यासोबत आले, आपल्यासोबत छान गप्पा केल्यात, बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तरुण भारतच्या पूर्ण टीमतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सर.